सर नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलचं नाव आहे महाराज अभिजन. महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. तर महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी आपण हा चॅनल चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये अभिजन जे आहेत त्या अभिजनांचा शोध घेऊन त्या लोकांना मी प्रत्यक्ष भेटतो आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते सामान्य माणसापर्यंत पोचावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे. सर आपलं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत त्यांचं नाव डॉक्टर सुभाष वाळिंबे. सुभाष वाळिंबे हे अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र या विषयामध्ये तज्ज्ञ म्हणून जगभर त्यांची कीर्ती आहे. आणि सर पुणे युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी अँथ्रोपॉलॉजीमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे जगप्रसिद्ध अशा डेक्कन कॉलेजमध्ये पुढे त्यांनी संशोधन आणि व्याख्याता म्हणून काम केलं. त्यांचा जो पेपर आहे तो अनेक विद्यापीठांमध्ये म्हणजे परदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये रेफरन्स म्हणून वापरला जातो. आणि जो भारतामध्ये जो अँथ्रोपॉलॉजीचा एका विशिष्ट विषयामध्ये एका शाखेमध्ये जो अभ्यास चालतो त्यामध्ये अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर सुभाष वाळिंबे. तर सर आपलं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर पहिल्यांदा मला सामान्य माणसासाठी जसं आत्ता शिक्षणाची सगळी धोरणं बदलत आहेत आणि लिबरल एज्युकेशन येते तर त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र या विषयाबद्दल अनेकांच्या मनामध्ये कुतूहल जागं झालेलं आहे. तर मला असं विचारायचं आहे की पहिल्यांदा एकतर अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्यातल्या कुठल्या शाखेमध्ये आपण आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगावं सर. बोलायला सुरुवात करण्याच्या अगोदर दोन गोष्टी. एक तुम्ही आमच्या विषयाचा उल्लेख मानववंशशास्त्र म्हणून केला. मला स्वतःला आणखीन सर्वमान्य असं झालेलं आहे त्याला मी मानवशास्त्र असं म्हणतो. म्हणजे अगदी शब्दशः अर्थ जरी काढला अँथ्रोपॉलॉजी या शब्दाचा तर अँथ्रोपॉस म्हणजे माणूस आणि लॉजी म्हणजे शास्त्र, माणसाचं शास्त्र. काय झालं की साधारण 50-60 1940 ते 60 या दरम्यान आमच्या विषयाचा सगळा जो अभ्यास व्हायचा ना एक त्याच्यामध्ये ती ज्यूइश फिलॉसॉफी होती. म्हणजे जसं दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर सगळ्या जगातल्या लोकांचं एक काय म्हणतात त्याला जातीनुसार त्यांचं वर्गवारीकरण करणं हे एक मोठं एक इंटरनॅशनल मिशनसारखं झालेलं होतं. आणि त्यामुळं आमच्या विषयाचा जास्त वापर हे सगळं हे जे आहे त्याला रेशियल क्लासिफिकेशन जे म्हणतात ना त्यामध्ये डिवाईड करण्यासाठी म्हणून ते गेलं. ते मानववंशशास्त्र म्हणून हा शब्द तेव्हा खूप कॉमन होता. पण आता आम्ही असं म्हणतो की ह्याला मानववंशशास्त्र म्हणण्यापेक्षा कारण नुसता वंशाची यादी करण्यापेक्षा त्याच्या माणसाच्या शरीरामधनं त्यांच्या संस्कृतीमधनं शारीरिक ह्याच्यामुळं आपल्याला खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून याला मी मानवशास्त्र असं म्हणतो. हे वंशशास्त्रापासून मानवशास्त्र हे मी 1980मध्ये सुरुवात केली करिअरला म्हणजे डेक्कन कॉलेजमध्ये. आणि त्यानंतरसुद्धा 10-5 वर्ष माझी पहिली 5-7 वर्ष तर नक्कीच गेली की लोकांच्यामध्ये मानववंशशास्त्रापासून मानवशास्त्र ह्या संकल्पनेकडे आणण्यासाठी म्हणून माझ्या करिअरची 4-5 वर्ष तरी मला खर्च करावी लागली. दुसरी गोष्ट तुम्ही एक उल्लेख केला मी अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये पुणे विद्यापीठातनं मी 70 साली ॲडमिशन घेतली अँथ्रोपॉलॉजीला. 72 साली MSc झालो आणि 78 साली PhD झालो अँथ्रोपॉलॉजीमध्ये. आता जरी इथं डिपार्टमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी हे पुणे विद्यापीठाचा घटक असल्यामुळे आता सावित्रीबाई फुले म्हणतात त्याला तेव्हा त्याला मी पुणे विद्यापीठ म्हणायचो. पण जेव्हा मी ॲडमिशन घेतलेली होती ना तेव्हा हे जे अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंट आहे डेक्कन कॉलेजमध्येच अस्तित्वात होतं. इथे विद्यापीठामध्ये त्यांना जागा नव्हती. त्यामुळे तसा 1970 सालापासून म्हणजे आज 70 आणखीन ते 30 वर्ष 25 वर्ष म्हणजे 55 वर्ष मी कॉलेजशी संबंधित आहे. तर अँथ्रोपॉलॉजी विषय आता असा आहे की सर्वमान्य अशा ज्या गोष्टी आहेत ना त्याला आम्ही त्याला सोशल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो, सोशल किंवा कल्चरल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. म्हणजे सांस्कृतिक माणूस आणि माणूस हा एक ॲनिमल म्हणजे फिजिकल अँथ्रोपॉलॉजी किंवा बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे माणूस हा प्राणी म्हणूनचा अभ्यास करायचा आणि माणूस हा सांस्कृतिक प्राणी म्हणून अभ्यास करायचा. कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आणि फिजिकल अँथ्रोपॉलॉजी हे सर्वमान्य अशा 2 ब्रँचेस आहेत. त्याचबरोबर एक दुसरी ब्रँच असते आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणून ज्याच्यामध्ये गतकालाचा आम्ही अभ्यास करतो, पूर्वीच्या माणसाचा अभ्यास करतो. आणि चौथी एक ब्रँच आहे त्याला लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी म्हणतो आम्ही. म्हणजे आपण जे बोलतो ते एक शास्त्र माणसाच्या
भाषाचं शास्त्र म्हणजे भाषा नव्हे, भाषेचं शास्त्र हा लिंग्विस्ट अँथ्रोपॉलॉजी एक आमच्या विषयाचाच एक भाग आहे. आता सामान्यपणे कल्चरल आणि फिजिकल ह्या दोनच ब्रँचेस आहेत, त्या बहुतेक सगळ्या विद्यापीठात शिकवल्या जातात. पण डेक्कन कॉलेज ही अशी एक संस्था होती, त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट डेक्कन कॉलेजचं तुम्हाला संकालिया माहीतच आहेत. संकालिया एक मोठी म्हणजे जागतिक म्हणजे स्वतः मी तिथं एक मोठं संस्थानच होतं ते. आणि त्यांच्यामुळे आमच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही एक्झिबिशन उत्खनन करायचो. तर त्यामुळे हे अँथ्रोपॉलॉजीचा उपयोग एक्झिबिशनमध्ये कसा होतो याविषयी डेक्कन कॉलेजमध्ये माझं अस्तित्व असल्यामुळं मला त्याचं एक्सपोजर मिळालं आणि मग हळूहळू तिकडे जायला लागलो. काय झालं की मी PhD झाल्यानंतर एक मुंबईमध्ये एक संस्था होती केअर नावाची, कोऑपरेटिव्ह फॉर अमेरिकन रिलीफ. आणखीन अमेरिकन संस्था आहे, ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. आणि त्यानंतर ग्वाल्हेरला एक बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च नावाची एक संस्था आहे, BIMR. आता एक मोठं आपल्या पुण्याच्या ससूनसारखं एक प्रचंड मोठं हॉस्पिटल तिकडे ग्वाल्हेरला झालेलं आहे. पण त्या संस्थेचा 5वा एम्प्लॉय मी आहे. इतक्या सुरुवातीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये मला ते घेतलं तिथं. या 2 मुंबईच्या आणखीन त्या ग्वाल्हेरच्या नोकरीमध्ये आमचा प्रोजेक्ट काय होता की प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर्स म्हणजे गर्भावस्थेमध्ये आणखीन मुलाला जन्म दिल्यानंतर काही नर्सिंग जे असतं त्या बायका प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर्स आया होऊ घातलेल्या आणि झालेल्या आया आणि 6 वर्षाच्या आतली मुलं अंडर 6 म्हणतात त्याला टेक्निकली, 6 वर्षाच्या आतली मुलं यांचा शारीरिक आणखीन कसा डेव्हलप होतात, शारीरिक स्ट्रेस, फिजिओलॉजिकल स्ट्रेस त्यांच्यावरती कसा असतो, इमोशनल स्ट्रेस कसा असतो, बाकी सोशल स्ट्रेस कसा असतो, ह्या सगळ्याचा आम्ही अभ्यास करायचो. आणि तो आमचा एक प्रोजेक्ट होता. मुंबईच्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे 73 विलेजेसमध्ये आम्ही अभ्यास केला या अमेरिकन ह्याच्यामध्ये. आणि तिकडे ग्वाल्हेरला आमच्याकडे किती 28 विलेजेस होती. मुंबईचा जो प्रोजेक्ट होता तो ट्रायबल कल्चर होतं. ते म्हणजे सगळं ठाण्याच्या जव्हार मोखाडा तुम्हाला माहिती आहे का, त्या भागामध्ये आम्ही काम करायचो. आणि ग्वाल्हेरमध्ये मल्टीकास्ट विलेजेस म्हणजे वेगळ्या जाती तो आदिवासी समूह होता पण वेगळ्या जाती जमाती असलेला होता. त्यामुळे बायकांचे प्रॉब्लेम काय असतात प्रेग्नंट नर्सिंग मदर्सचे आणि मुलाचे त्याचे डेव्हलप होताना काय प्रॉब्लेम असतात याचं खरोखर आम्ही प्रत्येक मुलाला दर 15 दिवसांनी आम्ही व्हिजिट द्यायचो. जी काही 500 मुलं होती मुंबईच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे त्या ठाण्याच्या प्रोजेक्टमध्ये आणि ग्वाल्हेरला, त्या प्रत्येक मुला आम्ही 3 आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये 3 आठवड्यामध्ये व्हिजिट करायचो. मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये त्या मुलांनी किती खाल्लेलं आहे, कसं खाल्लेलं आहे, त्याला किती वेळा काय पोट बिघडलं, आणखीन ताप आला, काय हे झालं, डास चावले, जे काय असतात ना सोशल ह्याच्यामध्ये. बाईला खायला प्रकारे कशी खाते ती, कुठल्या वेळेला ती कामाला जाते, कामाला गेल्यानंतर मुलाकडं कोण बघतं, इतक्या बारीक सारीक घटना ज्या असतात आम्ही नोंद केलेल्या होत्या. त्यामुळं ह्या सगळ्याचे आकलन हे मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहायचं, ते काय पाहायचं याचं मला ज्ञान त्याच्यात झालं. पुण्यामध्ये तेव्हा सायमल्टेनियस एक डेक्कन कॉलेजमध्ये एक इनामगाव नावाचं एक इथं आपल्या शिरूरपाशी आहे, ते माहीत आहे तुम्हाला पुणे जिल्ह्यात. तर त्या ठिकाणी एक्झिबिशन चालू होतं. इनामगावबद्दल तुम्हाला सांगतो, जगातलं अत्यंत व्यवस्थित एक्झिबिशन केलेल्या ज्या 2000 सालच्या आधीच्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे एक्झिबिशन केलेली एक एक्झाम्पल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे इनामगावचे सगळं डेक्कन कॉलेज तिथं काम करत होतं. आमचे संकलेने तो प्रोजेक्ट कन्सिव्ह केला, पण एक ढवळीकर नावाचे ग्रस्त होते माझे सिनियर कलीग आणि शेख म्हणून होते, शेख अन्सारी. या दोघांनी त्या इनामगावमध्ये, आणि तिथे इनामगावमध्ये काय ती चालकुलिती संस्कृती आहे. चालकुलिती एक म्हणजे त्याला ताम्रपाषाण युग असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक मोठी एक गोष्ट असते की त्यावेळेला ते मेलेल्या माणसाचं दफन बरियल हे ज्या ठिकाणी ते राहतात त्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर करायचे. त्यामुळे काय झालं की जेव्हा ते एक्झिबिशन करायला लागले की आम्हाला खूप म्हणजे काही डझन्स आम्हाला आठवड्याला असे एवढे आम्हाला बरियल्स सापडायचे. आणि त्याच्यामध्ये जवळपास 60-65% लहान मुलांची बरियल्स असायची. आर्किओलॉजिस्ट लोकांना, ढवळीकरांना एक मोठा प्रॉब्लेम होता की हा 60 एवढी लहान मुलं ही मेली कशामुळे मेली, काय झालं असेल त्यांना. करेक्ट सर. हां,
तर असंच बोलता बोलता आम्ही एक कुठेतरी आमची गाठ पडली होती. त्याला म्हटलं सर काही ह्याला माणसं ही मुलं मरत आहेत, इतक्या वयामध्ये मरत आहेत, अशी म्हणजे तुम्हाला हे सापडत आहेत काही त्याच्यामध्ये न्यूनेटल डेथ्स होते, म्हणजे जन्माच्या आधीचे 3rd ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सीमधले. तर ह्याला कारण काय असेल म्हटलं काही कारणं असू शकतील ह्याच्यामध्ये, आणि उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 मी त्यांना सांगितली. तर तेव्हा ते म्हणाले की आमच्याकडे आम्ही एक विचार करतो आहे की आम्हाला एखादी अशी पोस्ट आम्ही बघतो मी तुमच्यासाठी की इथं आम्हाला जागा मिळाली तर तसं माझं इथे येणं झालं. आणि या इनामगावच्यामुळं जे काही मी आज थोडंफार करू शकलो याची सुरुवात त्या इनामगावमुळे झाली. आणि ते माझं त्या ट्रॅव्हल विलेजेसमधलं आणखीन ग्वाल्हेरमधलं जे नॉलेज होतं मला त्याचा वापर करून इनामगावमध्ये जे शेकडो आम्हाला लहान मुलांची बरीच सापडलेली आहेत त्याचा मी अभ्यास केला. वा सर, अशी माझी सुरुवात झाली अँथ्रोपॉलॉजीमध्ये. तर अँथ्रोपॉलॉजी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पद्धतीचं काम चालतं आणि डेक्कन कॉलेज ते जगामध्ये विख्यात आहे. तर ह्या डेक्कन कॉलेजमध्ये आपण जेव्हा काम चालू केलं तेव्हा साधारण एक बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करूयात. ते म्हणजे शरीराचा सांगाडा किंवा हाडे काय माहिती देतात आणि आपण या अभ्यासाकडे कसे वळलात, ह्या 2 गोष्टी. म्हणजे तुम्हाला एक मी आधी सांगितलं की कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आणि फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, शारीरिक आणखीन सांस्कृतिक मानसशास्त्र. तर हे जरी आपण 2 महत्त्वाचे घटक मानले तरी माणूस हा असा एक प्राणी आहे की त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या कल्चरशी आपण जे सांस्कृतिक गोष्टी करतो त्याचा आपल्या शरीरावरती कळत नकळत काहीतरी परिणाम होतो. आणि आपण जे कोणी आहोत शारीरिकदृष्ट्या त्याचा आपल्या काय म्हणतात संस्कृतीवरती म्हणजे संस्कृत कल्चर बायोलॉजीवरती इन्फ्लुएन्स करतं आणि बायोलॉजी कल्चरवरती इन्फ्लुएन्स करतं. त्यामुळं आम्ही जेव्हा आमच्या सांगाड्यांचा अभ्यास करतो, आमच्या मिळालेल्या सांगाड्याचा अभ्यास करतो त्याला आम्ही त्याला बायो कल्चरल ॲप्रोच असं म्हणतो. त्याच्यामध्ये बायोलॉजी पण बघायची असते आणि कल्चर पण बघायचं असतं. टेक्निकली मला सांगायला काही हरकत नाही, टेक्निकली थोडासा बोजड शब्द आहे त्याला टेक्निकली आमच्या विषयाला मी ऑस्टिओबायोग्राफी असं म्हणतो. ऑस्टिओस म्हणजे बोन, हाडं, आणि बायोग्राफी म्हणजे बायोग्राफी. म्हणजे जे कोणी तुम्ही आहात तुमचं वय आपल्याला सांगाडा आहे त्यामुळे आम्ही म्हणतो की मृत्यू समयाचं त्या व्यक्तीचं वय, तो पुरुष होता स्त्री होता, कुठल्या प्रकारचं अन्न खात होता, कुठल्या प्रकारचे त्याला रोग होते, कदाचित प्रत्येक वेळा सांगता येत नाही पण त्याच्या मृत्यूचं कारण काय असावं, कुठल्या प्रकारचं काम करत होता, अन्न खात होता ते तर झालंच, कुठल्या प्रकारचं काम करत होता, त्याचे वाडवडील कुठल्या भागातून आलेले आहेत, म्हणजे मायग्रेश कुठल्या भागातून ते आले आहेत, ह्या मूळचे इथले रहिवासी आहेत का बाहेरनं कुठले आलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी तुमच्या बोन्सवरती, स्केलेटनवरती, हाडावरती कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात लिहिल्या जातात. आणि ॲज अन अँथ्रोपॉलॉजी वी ट्राय टू रीड दोज लाईफ हिस्ट्रीज दॅट आर रिटन ऑन बोन. म्हणून आमच्या विषयाला ऑस्टिओबायोग्राफी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात बोन्सवरनं आपल्याला ही सगळी माहिती मिळते. आता माझा त्यालाच लागून पुढचा प्रश्न आहे की जेव्हा मानवाच्या उत्क्रांतीचा आपण विचार करतो तर आपल्या मतानुसार असे कोणते महत्त्वाचे बदल आहेत ते आपल्याला माणूस बनवतात, म्हणजे फ्रॉम ॲनिमल टू ह्युमन बिईंग असे कुठले बदल आहेत की जे आपल्याला माणूस बनवतात. या प्रश्नासाठी म्हणजे सगळ्या प्राण्यांचा आपल्याला विचार करण्याचं कारण नाही आहे, कारण आपण उत्क्रांतीमध्ये का विशिष्ट त्याला मी प्रायमेट्स असं म्हणतो. प्रायमेट्स म्हणजे आपल्याबरोबर अगदी लहान खारोटीपासून काय माकडं आहेत, एप्स आहेत आणि आपण आहोत, हे सगळे एका ग्रुपमध्ये आपण झुलॉजीमध्ये प्राणीशास्त्रामध्ये एका ग्रुपमध्ये क्लब केले आहेत. याला आपण ऑर्डर प्रायमेट म्हणतो. आपण प्रायमेटचाच फक्त विचार करू आता, कारण त्या पहिले जे त्या प्रायमेटचा विचार करू. पूर्वी आपल्याला माकडामध्ये एप्समध्ये सुद्धा थेरॉटिकली ते क्वाड्रुपेड आहेत. क्वाड्रुपेड म्हणजे 4 पेड म्हणजे पाय, क्वाड्रुपेड म्हणजे 4 पायावर चालणारे ते ॲनिमल्स आहेत. आपण 4 पायावरनं 2 पायावरती उभं राहायचं शिकलो. ही गोष्ट सांगायला 4 शब्दांमध्ये तुम्हाला सांगितली, उभं राहायला शिकलो. पण त्या उभं राहण्यासाठी हे कित्येक मिलियन वर्षाचा आपल्याला प्रवास करावा लागला आपल्याला शिकायला. उभं राहायचं शिकायचं काय असतं की आपल्याला उभं राहतो तेव्हा आपल्याला खुब्याचं हाड, मांडीची हाडं, वर्टिब्रल कॉलम, ह्याला आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलतो. खूप ह्याच्यामध्ये बदल होत गेले. आपल्याला डोकं आहे
म्हणजे पूर्वी कसं 4 पायावर तुम्ही डोकं, आपला हा व्हिज्युअल ॲक्सिस आहे, आपण आपला व्हिज्युअल ॲक्सिस म्हणजे आपल्या बघण्याची हे आहे ना, ते जमिलेलं पॅरल पाहिजे. जेव्हा 4 पायावरती आपण होतो, आपले पूर्वज होते त्यांचं असं असं व्हायचं, कारण ते 4 पायावर होऊन आपल्याला तरी देखील त्याला समोर बघावं लागायचं माकडाला. करेक्ट. आपण असल्यामुळे ते चेहरा आहे त्याचा वेगळा हे झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, आपण बघायला लागलो, जास्त उंचीवरनं बघायला लागलो, आपल्याला दूरचं दिसायला लागलं. एक शारीरिक बदल तर आहेतच, त्याच्या सगळ्याची आपल्याला लिस्ट करायचं आत्ता काही कारण नाही आहे. पण शारीरिक बदलाबद्दल मेंदूच्या कुठल्या भागाला, म्हणजे आपल्या जे सेन्सेस आहेत ना, आपले वास घेतो आपण, चव कळते, डोळे बघतात किंवा स्पर्श, ज्या वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, 5 जे सेन्सेस आहेत, त्याच्यामध्ये आपला जास्त रस जो असतो ना, तो नजरेवरती असतो. म्हणजे आपल्याला प्रायमेट नाही आहे, पण तो कुत्र्याकडे तुम्ही बघितलं तर कुत्र्याला सगळ्यात त्याचा ऑल्फॅक्टरी सेन्स म्हणजे वास असतो ना, तो पहिल्यांदा नाक लावून बघतो. तुम्ही अगदी किती घरचं कुत्रं तरी तुम्ही असं तिला खायला दिल्यानंतर पहिल्यांदा तो वास घेतो, त्याचा खाण्याबद्दल आहे का नाही, खाण्यासारखं आहे का नाही, कारण त्याचा डोळ्यापेक्षा नाकावर जास्त विश्वास असतो. आपलं तसं नसतं. आपण लांबनं बघू शकतो की अमुक एक ठिकाणी आपल्याला झाडावर लागलेलं एक फळ आहे, ते फळ कुठल्या रंगाचं आहे, हिरव्या रंगाचं आहे का पिवळ्या रंगाचं आहे, कच्चं आहे, आंबट आहे का गोड आहे, हे आपल्याला त्या फळापर्यंत न जाता दिसतं. डोळ्यावरती आपला विश्वास जास्त. दुसरी गोष्ट, आपण ह्या माणूस होण्याच्या, हे माणूस होण्यासाठी जी आहेत ना त्याबद्दल सांगितलं. दुसरी एक माणूस होण्याची गोष्ट म्हणजे आपण विचार करायला लागलो. जसं जसं हे पहिल्यांदा 2 पायावर उभं राहणं झालं, बाकी सेन्सर ब्रेनचा विकास झाला. या ब्रेनचा कॉम्प्लेक्सिटी वाढतानाच ब्रेनचा आकारही वाढला, ब्रेनचे मेमरी सेंटर्स वाढले. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय, आपल्याला याच्या पुढे काय करणार आहोत ह्याचा, आणि आपल्या पुढे काय काय प्रॉब्लेम येणार आहेत, काय काय संकट आपल्याला असं करायचं आहे, ह्या गोष्टीचा आपण आधी विचार करून तशी मानसिक तयारी करून आपण यायला लागलो इथे. म्हणजे आत्ता तुम्ही हा कॅमेरा आणला आहे, हे ते जे काही लागणार आहे इक्विपमेंट तुम्ही सगळं घेऊन आला, आपल्याला ह्या गोष्टी इथं लागणार आहेत, ह्या गोष्टी तुमचा विचार असल्यामुळं हे फक्त हे सर्व्हायवलसाठी नाही. सर्व्हायवल हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो. उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला कोणी येऊन खाऊ नये, हे पहिल्यांदा आपलं सर्व्हायवल. आणि दुसरी गोष्ट लागते की आपल्याला अन्न मिळवण्यासाठी कमीत कमी त्रास, शारीरिक शक्ती खर्च करून आपल्याला हवं ते अन्न मिळवता यायला पाहिजे. सर मला तर ह्या 2 गोष्टी जास्त, एक मिनिट आहे, ह्या ज्या 2 गोष्टी असतात ना, याच्यासाठी आपली उत्क्रांती होत गेली. आता हे करायला काय लागतं की आपल्याला एकटा माणूस एका विशिष्ट प्रकारचे लहान एखाद्या प्राण्याची शिकार करू शकेल किंवा एखादा पक्षी मारू शकेल बर्ड ट्रॅपमध्ये वगैरे. पण जेव्हा मोठ्या प्राण्याची शिकार करायची असते, तेव्हा आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे हा एक मोठा हरण आहे म्हणा, किंवा आणखीन काही असा जोरात पडणारा प्राणी आहे, तर त्याला दोघंसुद्धा नाही, त्याला 3-4 माणसं आपल्याला लागतात. म्हणजे तू तिकडनं जा, तू तिकडनं जा, त्या प्राण्याला असं आपण घेरूया, आणखीन मारूया. मारायला कुठलं हत्यार पाहिजे ते आधी आपल्याला तयार करावे लागते. ते हत्यार तयार करावे लागतात. ते हत्यार तयार कसं करतो, हे जे आपण उभं राहिलो त्यामुळे आपले जे हात आहेत 2, दे आर फ्रीड फ्रॉम द लोकोमोटिव्ह ड्युटीज. हे आपण चालण्यासाठी वापरत नाही आहे. या हातामध्ये सुद्धा हे जी बोटं आहेत, ही बोटं लांब झाली. हा अंगठा आहे, हा वेगळ्या स्वरूपात आला, वेगळ्या ओरिएंटेशन याचं वेगळं आहे. याला अपोजिबिलिटी ऑफ थंब असं म्हणतात. आपण प्रत्येक बोटाला वेगळ्या असं करावं लागत नाही आपल्याला. आपण प्रत्येक बोटाला वेगळ्या असं ते स्पर्श करू शकतो. हे शास्त्रीयदृष्ट्या फार फार मोठी घटना आहे. त्याच्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकारची टूल्स, शिकार करायला लागणारे हत्यार आणि शिकार केल्यानंतर ते मांस सोलायला लागणारं हत्यार, झाड तोडावं लागणारे हत्यार, या प्रत्येक हत्यारामध्ये थोडा फरक आहे. तसं आपण करणं हे कसं शक्य झालं, ह्या अंगठ्याच्या ह्या डिक्स्ट्रिटीमुळे, या अंगठ्याच्या विशिष्ट गुणामुळे. अपोजिबिलिटी ऑफ याचं ओरिएंटेशन वेगळं आहे. 4 बोटं इकडे आहेत, हे बोटं इकडे आहे. हे पूर्वीच्या काळात नव्हतं. म्हणजे एपकडे नव्हतं, माकडाकडे तर नव्हतं. आपण विचार करायला लागलो. आणि त्यानंतर हे 5-6 माणसं आणायची कुठनं. मला शिकार करायला, मला भूक लागली, तुम्हालाही तेव्हा पण भूक लागलेली असेल, पण तुम्ही एक बारका प्राणी करणार, मी बारका प्राण्याची शिकार करणार, त्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या प्राण्याची शिकार केली. ह्याला काय म्हणतात, ह्याला एक ग्रुप फॉर्मेशन आपलं करावं लागतं. आता ग्रुप फॉर्मेशन करायचं म्हणजे काय की आपल्याला
आपल्या घरचे जे आजारी माणसं आहेत, बायका आहेत, जे शिकारीला आपल्याबरोबर पळू शकत नाही, त्यांच्यासाठी राहण्यासाठी म्हणून आपल्याला एक जागा घ्यावी लागते. याला आम्ही बेस कॅम्प म्हणतो. म्हणजे होमो इरेक्शनच्या काळात हे बेस कॅम्प तयार झाले. जी शिकाराला येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी राहण्यासाठी जागा तयार केली. 10 माणसं आहेत, शिकार करायला सोपं आहे, पण 10 माणसाच्या फॅमिलीज ज्या आहेत ना, ते फॅमिली शब्द होता नव्हता मला माहीत नाही, पण त्यांना राहण्यासाठी आपण जागा केली. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, हे कल्पना डेव्हलप होण्याच्या अगोदर मला एखादा प्राणी मिळाला, त्याला मारला, मी तिथल्या तिथं खाल्ला. आता आपल्याला माहीत आहे की हा प्राणी मारल्यानंतर आपली वाट बघणारी घरी माणसं आहेत. त्यांच्यासाठी थोडंसं अन्न, जे मांस जे काही आपण शिकार करू, आपण कदाचित तिथंही थोडंफार खाऊही, पण आपल्या त्या अन्नातला काही वाटा आपण घरी परत घेऊन येऊ. याला डेलिबरेट पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन ऑफ फूड असं म्हणतात. उत्क्रांतीच्या दृष्टीनं ही फार 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 मोठी घटना झालेली आहे. खरं सर. ह्या सगळ्याचा हे करून आपण आपल्याला माणूस म्हणतो. आपल्याला त्याला आर्ट म्हणतात. आर्ट म्हणजे कुठली कला. कलेचं काय आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता पोट भरलं, पहिल्यांदा पोट भरायचं, आणि पोट भरल्यानंतर सुद्धा तुम्ही काय बघू, आपण पेपर वाचू, आणखीन काही गाणी ऐकू, जास्त पैसे असले की आपण प्राथमिक गरजा पूर्ण केल्या तर आपण थिएटरमध्ये जाऊ शकतो. मल्टिप्लेक्समध्ये जास्त पैसे असतात, आणखीन मल्टिप्लेक्समध्ये जातो, आणखीन पैसे असले की बाहेर खोवून घेऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा बेसिक गरजा पूर्ण झाल्यानंतर आपण हा विचार करायला लागतो. जेव्हा आपल्याला केवमध्ये चित्र काढलेली दिसतात, त्याचा अर्थच असा आहे की त्या माणसाला खाण्यापिण्याची फारशी ददात नव्हती असं नाही, त्याला श्रम करावे लागायचेच, पण जे काही श्रम करावे लागतील त्यासाठी तो फुल्ली इक्विप्ड होता, मेंटली आणि फिजिकली. बरोबर हो ना. ह्याला माणूस पण म्हणतात. मेलेल्या माणसाला आपण, तुम्ही तुमच्यात लाईफ आहे, माझ्यात लाईफ आहे, आपण एकमेकाला आदराने वागू, पण आपला जो गेलेला माणूस आहे त्या मृतात्म्यालासुद्धा, मेलेल्या माणसाच्या शरीरालासुद्धा आदरपूर्वक पुरलेली जी आहे न, म्हणजे पुरण्याची संकल्पना आहे ती नेंदरथ्याला माणसामुळे आपल्याला मिळाली. 25,000 वर्षापूर्वीचं ते एक बरियल आहे. त्याच्यामध्ये नुसतं त्याला बरी केलेलं नाही आहे, नुसता टाकून दिलेलं नाही, त्यासाठी खड्डा खडून त्याला आतमध्ये ठेवून मग तो खड्डा बुजवलेला आहे. त्याच्याबरोबर त्या माणसाला डेकोरेट केलेलं आहे, म्हणजे त्या माणसाला हारबीर घातलेले आहेत. त्या हाराचे पोलन्स सापडले, तो आपल्याला फुलाचे पोलन्स सापडले, म्हणजे कुठल्या प्रकारची फुलं वापरलेली होती, कुठल्या प्रकारचं त्याला अन्न ठेवलेलं. ह्या चालकुलितिकमध्ये आपल्याला खूप हे दिसतं. चालकुलितिक खूप अलीकडे आलो मी आता, पण चालकुलितिकमध्ये बरियलमध्ये आपल्याला खूप पॉट सापडतात अलीकडे. त्या पॉटमध्ये काही नक्की त्या माणसाच्या पुढच्या प्रवासासाठी अन्न वगैरे काही ते ठेवलेलं असेल. कधी कधी आपल्या त्या माणसाची जी हत्यारं असतात ती सापडतात आपल्या आतमध्ये. त्या बरियल पीटमध्ये, जे त्या खड्ड्यामध्ये माणसाची हत्यारंसुद्धा टाकलेली असतात. कधी कधी अन्न तर असतंच. अशा सगळ्या गोष्टी असतात. कसं आहे सर की तुम्ही एक मोठा कॅनव्हास आत्ता कव्हर केला, बऱ्याच गोष्टी एका उत्तरामध्ये बरंच काही तुम्ही सांगितलेलं आहे. तर मी पुढचा प्रश्न जो आहे तो असा विचारेन की आपण आपल्या अभ्यासामध्ये मागील 10,000 वर्षात सापडलेला मानवी कंकाल किंवा सांगाडा जो आहे आणि अनेक स्थित्यंतरं जी आहेत त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. आपण जे काही आत्तापर्यंत आपला जो अभ्यास झाला आहे त्याविषयी थोडी प्रेक्षकांना माहिती द्या. काय माहिती आहे का, पूर्वी आपण आपली जशी आपण एप्सपासनं गोरिला, चिंपॅन्झी आपण माणूस म्हणून डेव्हलप व्हायला लागलो. पूर्वी आपण ऑस्ट्रेलिपिथिसाइन होतो, म्हणजे अगदी आपला पूर्वजांचा पूर्वज, आपला पूर्वजांचा पूर्वज ऑस्ट्रेलिपिथिसिन त्याला म्हणतात. त्यानंतर होमो इरेक्टस आला, होमो हॅबिलिस आला, नंतर होमो इरेक्टस आला वगैरे वगैरे. नंतर हळूहळू डेव्हलप होत गेलो. तेव्हा पूर्णपणे आपण शिकारी होतो. शिकारी होतो, भटके होतो. आता काय, आणि एका विशिष्ट कालखंडाला आपण अलीकडच्या 10,000 वर्षापूर्वी ह्या अलीकडच्या कालखंडात आलो आपण. तर थोडेसे बोजड शब्द आहेत, पण पॅलिओलिथिक म्हणजे स्टोन एज जे असतात त्याच्या एक कप्पे असतात. त्याला लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अपर पॅलिओलिथिक. यानंतर माणूस सांस्कृतिकदृष्ट्या जास्त प्रगत होतो. ह्या प्रगतीच्या काळामध्ये लोअर पॅलिओलिथिक, अपर पॅलिओलिथिकच्या नंतर एक मेझोलिथिक नावाची संस्कृती येते. मेझोलिथिक, महापाषाण, महाश्मयुग, महापाषाण, ठीक आहे ना सर. मेझोलिथिक नंतर न्यूलिथिक, चालकोलिथिक संस्कृती येते. हरप्पा तर आहेतच, हरप्पा जरा बाजूला ठेवू आपण. न्यूलिथिक, चालकोलिथिक, नंतर मेगॅलिथिक येते.
या निओलिथिक चाल्कोलिथिक ट्रान्झिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली ना, माणूस हा शेती करायला लागला. करेक्ट सर. आणि पशुपालन करायला लागला. काय असतं माहिती आहे का, बेसिक नियम तुम्हाला सांगतो की प्रत्येक जमिनीची एक धारण क्षमता असते. म्हणजे किती बायोमास बरोबर ती मशीन पेलू शकेल. बायोमास या शब्दाचा अर्थ साधारण सगळ्यांना कळला असेल. म्हणजे अगदी लहान पशु अगदी किड्यामुंग्यापासून पक्षी, प्राणी, माणसं ह्या बायोमास आपण 1 किलोमीटरचा साधारण 1x1 असं किलोमीटरचा आकार विचारात धरू, तर त्याच्या बायोमासमध्ये लहान किडे खाऊन पक्षी जगतात, पक्षी खाऊन त्याच्या मोठे आणखीन काय त्यांना पक्ष्यांना मारून खाणारी माणसं जगतात, प्राणी जगतात, त्या प्राण्यांना मारून जगणारे असतात ते माणसं असतात वगैरे वगैरे शिकार कर. तर समजा असा आपण हिशोब केला, नुसती फिगर सांगतो तुम्हाला थोडंसं कळावं म्हणून, काही आकलन व्हावं म्हणून. समजा असं विचार केला की 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 1x1 किलोमीटरच्या जंगलामध्ये डेसिडस फॉरेस्ट, म्हणजे फॉरेस्टचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत. म्हणजे एक काय म्हणतात सखल भागातलं नदीच्या काठी झालेलं जंगल आणि सह्याद्रीवरचं डोंगरावरचं झालेलं जंगल किंवा आणखीन एक माळरान म्हणतात ते माळरान. प्रत्येक जमिनीची एक धारण क्षमता असते. आपण असा विचार केला की 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये समजा 20 माणसं डेसिडस फॉरेस्टमध्ये राहिली. जेव्हा 20पेक्षा जास्त माणसं ह्युमन बिईंग्स तिथं असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये मारामारी सुरू होईल. कारण तुम्हाला म्हटलं की आपल्याला जगायचं आहे, जगण्यासाठी आपल्याला खायला पाहिजे. तर अशा वेळेला काय होतं की ते 20 माणसाचं 20ची समजा 25-30 झाली, तर मारामारी होण्यापेक्षा त्यातल्या 25-30मधली 10चे ग्रुप होतात, आणखी ते 2-3 ठिकाणी स्प्रेड होतात. सेटलमेंट स्प्रेड होतात. जेव्हा हे जे पॉप्युलेशन आहे हे सायझेबल ह्या लिमिटपेक्षा जास्त वाढतं, ते ह्या जास्त वाढणाऱ्या माणसांच्या गरजा आहेत, अन्नाच्या गरजा आहेत, त्या ह्याच्यासाठी तुम्हाला जंगल सोडून विशिष्ट प्रकारे वी नीड टू आर्टिफिशियली इन्क्रीज कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द लँड. ह्याचा अर्थ काय, आपल्याला जे जंगलामध्ये जे मिळून आपल्याला अन्नधान्य मिळणार त्यापेक्षा आपण जमिनीमध्ये काही पेरून, हवं ते पेरून आपल्याला वर्षभर पुरेल एवढा आपण साठा करायला पाहिजे. तिथे शिकारीपासून शेतीपर्यंतचा प्रवास, हा जो प्रवास आहे ना, हा आपल्या जसं आता टेक्नॉलॉजिकल व्हेरिएशन आहे आपल्याला हे आहे डिजिटल व्हेरिएशन जे आपलं उत्क्रांती झालेली आहे, तसा सगळ्यात मोठा कल्चरल लीप जो आहे, कल्चरल जो उडी आपण घेतलेली आहे ती ही ट्रान्झिशन टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये आणखीन काय झालं की पूर्वी ह्याला निओलिथिक चाल्कोलिथिक असे 2 वेगवेगळे शब्द म्हणायचे. म्हणजे निओलिथिक म्हणजे नवाश्मयुग, चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण युग. तर नवाश्मय युगामध्ये असं पाहिलं जायचं की पूर्वी ते पशुपालन करायचे. पण माझ्या समजुतीप्रमाणे आणखीन आता ते मोरलेस ॲक्सेप्ट झालेलं आहे की नुसता माणूस शेतीवरती जगू शकत नाही, नुसता गुरं पाळून जगू शकत नाही. निओलिथिक म्हणजे पशुपालन करणारा समाज आणि शेती करणारा समाज यांना एकमेकावरती अवलंबूनच राहावं लागतं. पशुपालन जो करणारा शेळ्या मेंढा असतो त्यालासुद्धा खायला काहीतरी अन्न लागतं. तो आपला प्रोड्यूस ह्या लोकांना विकतो, शेतकऱ्यांना विकतो, शेतकऱ्यांच्याकडनं काहीतरी विकत घेतो. त्या शेतकऱ्यांच्या विलेजमध्ये तो राहत नसेल पण आजूबाजूला तो राहत असतो, त्यांच्यावरती अवलंबून असतो. जसे शेतकरी पशुपालन करणाऱ्या लोकांच्यावरती अवलंबून असतो, तशी ती माणसं शेतकऱ्यांच्यावरती अवलंबून असतात. एकमेकावरती याला म्युच्युअल डिपेंडन्स मानलं जातं. ही जी संस्कृतीची कालखंड आहे ना, हा गेल्या 10,000 वर्षाचा आहे. अत्यंत लहान म्हणजे उत्क्रांतीचा विचार केला मिलियन्स ऑफ इयर्समधला, तर 10,000 वर्ष, आता 10,000 वर्ष असं तुम्ही म्हणाल, पण 10,000 वर्ष हा फारच छोटा कालखंड आहे. आपल्याला तो कुठं आहे तो माहीत आहे, तसं जॉग्राफिकल लोकेशन माहीत आहे. त्या ठिकाणी गेल्या 10,000 वर्ष आपण ज्या कुठल्या प्रकारच्या वनस्पती होत्या, कुठल्या प्रकारचे प्राणी होते, कुठल्या प्रकारचे जिओलॉजिकल इकॉलॉजिकल सेटिंग्ज होते, ह्या सगळ्याच आपल्याला ज्ञात आहे. टेक्निकल ह्याला लॅबोरेटरी सिच्युएशन असं म्हणतात. आपल्याला माहीत आहे की ती माणसं तो एरिया कसा होता, 10,000 वर्षामध्ये काय काय स्थित्यंतर झाले. त्यामुळे माणसाच्या उत्क्रांतीवरती, माझ्या सब्जेक्टकडे आता येतो, माणसाच्या उत्क्रांतीवरती ह्या सगळ्या सेटिंगचा काय परिणाम झाला. पूर्वी लाखो वर्ष आपण शिकारी होतो, आता आपण एका ठिकाणी राहतो. शेतकऱ्यामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये एक दुसरा फरक होता. आपण जर शिकार केली एखाद्या प्राण्याशी, ते मांस घरी आणलं, आपण लगेच संध्याकाळी खाऊ शकतो. जास्तीत जास्त उद्या सकाळी खाऊ, उद्या संध्याकाळी ते मांस फेकून द्यावं लागेल. ते खाल्लं तर आपल्याला त्रास होईल. त्यामुळं ते रोज माणसाला शिकार करायला जाण्याची गरज असायची.
शेतीमध्ये काय झालं, आपण एका दिवसासाठी शेती करत नाही, एका महिन्यासाठी करत नाही, आपण वर्षासाठी शेती करतो. म्हणजे वर्षभर पुरेल एवढा धान्य किंवा जास्तीत जास्त वेळ पुरेल एवढा धान्याचा साठा निर्माण करतो. घरामध्ये एका कोपऱ्यात आपण पोत्यामध्ये तो भरून ठेवतो, कणगीमध्ये पोत्यामध्ये भरून ठेवतो. आज संध्याकाळी काय खायचं आहे, आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे याची चिंता आपल्याला नसते. ह्याला सरप्लस फूड इकॉनॉमी असं म्हणतात. म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा आपण खाऊ शकतो त्यापेक्षा जास्त साठा तयार करून ठेवायचा. हा जो प्रकार आहे सरप्लस इकॉनॉमीमुळं, एक पहिली गोष्ट जी माणसं सोशॉलॉजिकल काय परिणाम झाला तुम्हाला सांगतो. गरीब श्रीमंत ही गोष्ट, त्याला तर कास्ट म्हणू नका, पण गरीब श्रीमंत ही जी दरी आहे, म्हणजे काही माणसं जास्त त्यांच्याकडे साठा असायचा, काही माणसाकडे कमी साठा असायचा अन्नाचा म्हणतोय मी, हो ना. खरं सर. हा फरक आला. पण याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट झाली ती अशी की मला समजा एखादं खापर पाहिजे, म्हणजे एखादं भांडं पाहिजे, खापर नाही भांडं पाहिजे एखादं, किंवा मला चालत जायला एखादी चप्पल पाहिजे, किंवा मला धान्य काय कुटायला बिटायला मला जातं बरवण्यासारखे काहीतरी पाहिजेत. अशासाठी मला पाथरोट पाहिजे, मला सांबार पाहिजे, मला तेली पाहिजे, मला कुंभार पाहिजे, मला लोहार पाहिजे, वेगळे काम करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, येस सर, स्वतः पाहिजे. बाराबोली ते आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यातल्या आहेत काही गोष्टी. हे बाराबोली त्यांच्यासाठी, म्हणजे पूर्वीच्या काळी काय, प्रत्येक माणसाला आपलं अन्न खाण्यासाठी, म्हणजे पूर्वी तुम्हाला म्हटलं की तो त्या ठिकाणी शिकार केला की पहिल्यांदा खाऊन टाकायचा तो. म्हणजे प्रत्येक माणसाला धान्य मिळवण्यासाठी जंगलात जावं लागायचं. आता काय झालं, 100 माणसाच्या विलेजमध्ये कल्पना करा, 80 माणसंच, 80 फॅमिलीज, 80 माणसं म्हणजे 80 फॅमिलीज फक्त शेती करतील. आणि उरलेली 20 फॅमिली, ते विलेज म्हणतं 20 फॅमिलीपैकी 2 माणसांनी चप्पल कराव्यात सगळ्या गावासाठी, 2 माणसांनी 2 फॅमिलीने सगळ्या गावासाठी भांडी करावीत, मातीची भांडी करावीत, 2 फॅमिलीने पाटे वरवंटे करावेत. ह्याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात. हे डिव्हिजन ऑफ लेबरसुद्धा शेतीमुळे शक्य झालं. शेतीमुळं आणि सरप्लस इकॉनॉमीमुळे शक्य झालं. आपल्या घरामध्ये आपल्या बेसिक नीडपेक्षा आपण जास्त अन्न तयार करू शकतो. बायोलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्यावरती खूप परिणाम झाला. तर आता सर मी पुढच्या, म्हणजे कसं आहे की सरांनी अनेक प्रश्नांच्या, माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या प्रश्नामध्ये ते देत आहेत, कारण खूप अनुभवी आहेत सर. तर मी सांस्कृतिक आणि जो परिणाम होता तो ऑलरेडी तुम्ही कव्हर केलेला आहे. तर मी माझ्या डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे जातो. तो म्हणजे मानवी सांगाडा किंवा इंडियन DNA जो आहे, एन्शियंट DNA ज्याला म्हणतात, त्याविषयी सर थोडं. नाही, आपण एन्शियंट DNAच्या अगोदर एका मला आणखीन एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे. ते म्हणजे मानव जेव्हा मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरती जेव्हा सेटल झाला तेव्हा त्या रोगराई ज्या व्हायच्या, नाही त्याच्या रोगराईचा येण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो, आपण ह्या डिव्हिजन ऑफ लेबर झालं किंवा आपल्याला सरप्लस इकॉनॉमी झालं, त्याच्यावरती आपल्यावरती काय परिणाम झाला. हो सर, नक्कीच तुम्हाला सांगतो. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही म्हटलं ना, पहिला प्रश्न तुमचा होता की आपल्याला माणूस म्हणून आपण वेगळे कसे आहोत. ह्या गोष्टीचा उपयोग मला फक्त शिकवण्यासाठी झाला, सगळ्यात जास्त शिकवण्यासाठी झाला. पण ह्या गोष्टी शिकल्यामुळं मला माझ्या बोन्सकडे, मला ज्या माझं कलेक्शन त्याच्याकडे बघण्याची दृष्टी मला मिळाली. काय असतं माहिती आहे का, आपल्याला, मी तुम्हाला बायोकल्चर हा शब्द वापरला. बायोलॉजी आणि कल्चर, कल्चरल इन्फ्लुएन्सेसवर बायोलॉजी, बायोलॉजी इन्फ्लुएन्सेसवर कल्चर. आपले हात, आपण हुशार आहोत, आपले 2 हात व्यवस्थित आहेत, ते आपण चालण्यासाठी वापरत नाही. तर अशा वेळेला काय की पूर्वीच्या काळी आपल्याला कच्चं अन्न खावं लागायचं, नंतर होमो इरेक्टस ते भाजून खायला लागला, पण आता आपण ते शिजवून खायला लागलो. म्हणजे पहिल्यांदा आपण शेतामध्ये जाऊन आपल्याला ज्वारी, बाजरी, जे काय होतं ते गहू, आणखीन काय अशा प्रकारचे अन्न, पिठूळ अन्न आपण आणायला लागलो. ते पाटे वरवंटे करणार आपला लोहार आपल्या गावातच आहे. हो, आपण त्यासाठी शेती करतो, तर आपल्यासाठी धान हे करतो, लाकडी हातारे मळकं मिळते, त्याच्यावरती मी काय म्हणतो ते कुटून जात्यामध्ये हे करून व्हायचं पीठ तयार करून त्याची माझ्याकडे एक हे आहे, कुंभार आहे, तुम्हाला मडकी देतो, त्या मडक्यामध्ये ते पेस्टसारखं तयार केलं, आंबेलसारखं तयार केलं, ते मी प्यालो. अशा वेळेला काय होतं, हे जे आपले दात आहेत ना, आपण जितकं हार्ड खातो हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला समजा एक भाजलेलं कढीच खाल्लं आणि काय म्हणतात स्वीटकॉर्न सूप जर घेतलं, कॉर्नचं सूप आहे ते, पण भाजलेल्या कणीस खायला तुम्हाला जास्त ताकद लागते. काय असतं, आपण चावतो म्हणजे काय, ते आपण दात एकमेकावरती आपटतो आणि ते जे आपलं अन्न खातो त्याचे बारीक बारीक तुकडे करतो. जेव्हा आपण
कल्चरली ते अन्न तयार करतो, पहिल्यांदा कूट करतो, शिजवतो पाहिजे तसं आणि मग खातो, तेव्हा चावायचे श्रमच कमी ना, आपल्या चावच लागत नाही. हळूहळू उत्क्रांतीमध्ये गेल्या 10,000 वर्षामध्ये हा प्रचंड मोठा फरक झाला की आपले दाताचा आकार हा खूप लहान लहान होत गेला. पुढे आपले दात खूप मोठे होते, तर दाताचा आकार लहान लहान झाला. आपल्या या स्कलमध्ये फक्त एवढा जो भाग आहे, एखादा जॉ म्हणतो, मॅन्डिबल म्हणतो, हेच फक्त हलतं, बोलतानाही हलतं, वरचा ह्याच्यामध्ये मुवमेंट काही नसते. तर ह्या मुवमेंटसाठी ज्या लागणाऱ्या मसल्स आहेत त्या इथून निघतात आणि ते इथून निघतात, अशा गालाच्या आडामध्ये आतनं जातात. आणि या ठिकाणी त्याला मसल म्हटल्यानंतर आपल्याला समजा अशी काही ओढायची गोष्ट असली तर पहिल्यांदा आपण आधार घेऊन मग ओढतो. त्या मसलला जो आधार असतो, त्या अँकरिंग सरफेस असतो, तो या ठिकाणी असतो. हो सर. या ठिकाणी असतो. जर दात मोठे होत असतात तर मोठ्या दातांसाठी आपल्याला मोठे जॉ पाहिजेत, हो का नाही? बरोबर. मोठ्या जॉसाठी आपल्याला पॉवरफुल मसल्स पाहिजेत. जेव्हा आपण कल्चरली अन्न प्रोसेस करतो खाण्याच्या अगोदर, चावण्याचे श्रम कमी करतो, दात हळूहळू लहान होत जातात, त्याच्याबरोबर जॉचा आकार पण लहान लहान होत जातो, त्या प्रमाणात आपल्या मसल्स ज्या असतात त्याही हळूहळू कमी कमी होत जातात. तर त्यामुळं काय झालं की आपल्या चेहरेपट्टीचा पूर्ण आकार आपला बदलला. चेहरेपट्टीचा आकार पूर्ण बदलला. पहिल्यांदा असं प्रोजेक्शन, म्हणजे त्याला प्रोग्नॅथस, आपला हा भाग पुढं खूप आलेला होता, आता आपल्या बहुतेक असा सरळ सरळ थोडाफार असा असतो. तुम्हाला सांगायला हरकत नाही, जेव्हा मानव वंशशास्त्र अशी जी आमच्या विषयाची डेफिनेशन होती, तेव्हा ह्या डोक्यातला झालेला आकार बदल जो होता ना, तो वेगळ्या वेगळ्या रेसेसची लोकं भारतामध्ये आली. म्हणजे पूर्वी एक मोठा समज होता की भारतामध्ये वेगळ्या लोकं आली, इथं वेगळ्या वेगळ्या देशातून आली आणि मग इथं सेटल झाली, भारतामधलं ओरिजिनल असं कोणी नाही, हा जो समज होता ना, हा समज गेल्या 30 वर्षामध्ये माझ्या कामामुळे किंवा आणखी माझ्यासारख्या लोकांच्या कामामुळे, जे काय असेल ते, मी सगळे क्रेडिट कशाला घेऊ, पण त्याच्यामुळे हा देर इज सम काइंड ऑफ बायोलॉजिकल कंटिन्युटी आपल्या भारताच्या पॉप्युलेशनमध्ये आहे. म्हणजे दरवेळेला आपण समजत होतो की बाहेरनं माणसं आली आणि चेहऱ्याचा आकार बदलण्यासाठी ती बाहेरची आलेली माणसं आहेत, तसं नाही. आपल्या चेहरेपट्टीमध्ये झालेला बदल आहे ह्या भागामध्ये, आणि ह्या भागामध्ये जो बदल झालेला आहे तो केवळ खाण्याच्या प्रोसेसिंगमध्ये फरक झाल्यामुळं आहे, हे मी स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करू शकलो. जेवढा पाहिजे तेवढा सॅम्पल्स त्यांना देऊन शास्त्रीय जगामध्ये प्रूव्ह करू शकलो. त्यामुळे माझ्या विषयातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या शास्त्रामध्ये, वंशशास्त्रामध्ये, जे आम्ही मानव वंशशास्त्रापासून मानवशास्त्रामध्ये प्रगती करण्यासाठी आम्हाला हा सगळा डाटा मला द्यावा लागला समोर, की बाबा हा जो फरक आहे, हराप्पातली लोकंसुद्धा भारतातलीच होती, त्याच भागातली होती, म्हणजे इंडस व्हॅलीमधलीच होती, आणि बाहेरनं कोणी येऊन तुमच्या शाळेच्या वेळेला असेल नसेल, पण हराप्पामध्ये द्राविडियन संस्कृती होती, आणि मग त्या बाहेरनं आर्य लोक आले, घोड्यावरनं आले, त्यांच्याकडे तलवारीसारखी आधारे होती, त्यांनी त्या लोकांना कत्तल केली, आणि सगळ्या द्राविडियन लोकांना दक्षिण भारतामध्ये पिटाळून लावले. हा शब्द आमच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये द्राविडांना, आर्यांनी दक्षिणेकडे पिटाळून लावले, हा शब्द मी तेव्हा शिकलेलो आहे. आता तसं नाही, द्राविडियन लोक द्राविडमध्येच होते, आणि ते आत्तासुद्धा साऊथ इंडियन माणूस आणि पंजाबमधला माणूस याच्यामध्ये फरक असतो, तो त्या भागातला फरक आहे. तर बाहेरचं पॉप्युलेशन काय आलेलं नाही. देर इज सम काइंड ऑफ जेनेटिक कंटिन्युटी, हे माझ्या अभ्यासामुळे कळलं. तर त्यानंतर तुम्ही आता मी एक प्रश्न त्याच्या आधी कॉम्प्लिमेंट देतोय की आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण एका संशोधका, सर आपण जे आत्ता बोलत होता की आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की आपण एका संशोधकाशी बोलत आहोत. त्यांनी जे आत्ता जी काही विधानं केली त्याच्यामागं शास्त्रीय आधार आहे. त्यांनी त्याच्यासाठी बरेचसं सॅम्पल्स गोळा करून त्याच्यावरती रिसर्च पेपर तयार करून तो अनेक युनिव्हर्सिटीमध्ये सादर केलेला आहे, आणि त्यांचं त्या क्षेत्रामध्ये म्हणजे अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये एक संशोधक म्हणून नाव आहे. तर आता माझा पुढचा प्रश्न जो होता की पॅथॉलॉजीबद्दल, तर कसं आहे की या सगळ्या बदलांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि त्याच्यावर त्यांनी कशी मात केली. आता काय असतं, तुम्हाला
सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खाण्याच्या पद्धतीत फरक झाला. आपण अन्नाविषयी वाद होतो, म्हणजे तिथनं सुरुवात करू आपण. पूर्वी जास्त प्रोटीन खायचो, आता आपण जास्त कार्बोहायड्रेट खातो. प्रोटीन कॅलरी मालनरिशमेंट हा शब्द तुम्हाला माहीत आहे. ते कुपोषण आपलं जे आहेत ना, ते कुपोषणाची लेव्हल वाढली. आपल्याला जे पोट भरण्यासाठी अन्न पाहिजे होतं तेवढं मिळत होतं, पण पूर्वी जे कमी अन्नामध्ये कमी साईजमध्ये आपलं पोट भरायचं, कारण प्रोटीन्स आपण खायचो, तसं आपल्याला जास्त खावं लागतं. त्यासाठी ॲनिमल प्रोटीन्स आपल्या कमी झाली, त्यामुळे खाण्याचं सबस्टँडर्ड फूड क्वालिटी आहे ना ती खूप कमी झाली. त्यानंतर असं झालं की आपल्याला शेती करायला लागल्यानंतर आपल्याला एका जागी राहावं लागायचं. आपल्याला नोमॅडिक असायची काही गरज नाही हो, घरामध्ये भरपूर खायला आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा एक थोडंसं धान्य काढून त्याची आपण भाकरी करू शकतो, भात करू शकतो, पेज करू शकतो, ठीक आहे, आरामात. अशा वेळेला 12 महिने आपल्याला एका ठिकाणी राहायचं आहे. सगळ्यात पहिली आपल्याला गरज काय असते, आपणच नाही, आपले गाई म्हशी जे काही प्राणी आहेत की शेळ्या बकऱ्या जे काय आहेत ते, अगदी कुत्र्यापासून धरा तुम्ही, प्रत्येकाला प्यायला पाणी लागतं. त्यामुळे ह्या ताम्रपाषाण युगीन, निओलिथिक युगीन ज्या संस्कृती ज्या स्थळं आहेत ना, सांस्कृतिक स्थळं आहेत, हे तुम्हाला इनामगावसारखी म्हटलं ना ती, त्याला 12 महिने पुरेल असा पाणी पुरवठा असलेली ठिकाणे घ्यावी लागतात. सगळ्यात संस्कृती तर पाण्याच्या जवळ, पाण्याच्या जवळ पाहिजे. पूर्वी कसं माणूस भटका होता, त्यामुळे इथलं पाणी कमी झालं दुसरीकडे तो जाऊ शकायचं. आपल्याला तसं करायची कारण नाही आहे. आपण त्यापेक्षा काय करतो की आपल्याला 12 महिने पुरेल एवढा पाणी पुरवठा आपण बघतो. आत्ता ह्या काळी जो धरणामध्ये जे आपल्या ह्याच्यामध्ये पाणी नद्यामध्ये असतं ना, ते धरणामुळं असतं. कंट्रोल वॉटर आहे आपल्याकडं. पूर्वीच्याकडे धरणं नव्हती. पूर्वीच्याकडे 12 महिन्यामध्ये, आता तुम्ही शहरी भागात नाही येता, तुम्हाला काही पाण्यातला डोह म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, पाण्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं ना, ज्या ठिकाणी अशा नद्या नॅचरल फ्लोमध्ये पाण्याचे डोह सापडतात त्या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक स्थळं आजूबाजूला असतात. 12 महिने पुरेल. स्टॅग्नंट वॉटर असतं, ते वाहतं पाणी नसतं, पाणी साठलेलं असतं. ते 12 महिने पुरेलही, पण तेच पाणी तुम्ही स्वतःच्या पिण्यासाठी वापरणार, स्वयंपाकासाठी वापरणार, तुमचे प्राणी तेच, स्वतःच्या हायजीनसाठी तेच तुम्ही पाणी वॉटर बॉर्न डिसीजेस, वॉटर स्केरसिटी डिसीजेस हे खूप असतात. त्याच्यावरती जी मात केलेली आहे, त्याचबरोबर जशी पहिल्यांदा लहान गावं होती, लहान म्हणजे 5-5, 10-10 माणसं, 5-5, 10-10 फॅमिलीज एकत्र राहायच्या. जसं जसं ह्या लहान सेटलमेंटचं लहान खेडी झाली, मोठी खेडी झाली, टाउनशिप झाल्या आणि हरप्पाच्यासारख्या मोठी शहरं झाली, पॉप्युलेशन क्राउडिंग वाढलं. म्हणजे संसर्गजन्य रोगाचं प्रमाण खूप 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 वाढलं. एकतर आपल्याला होणारे रोग, पाण्याच्या कमतरतेमुळं, दूषित पाण्यामुळे होणारे रोग, क्राउडिंगमुळे होणारे रोग, वेगळ्या फूड डेफिशियन्सीमुळे होणारे रोग, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं आपण त्या ट्रॉमॅटिक डिसीज म्हणतात, हाडं मोडण्याची पद्धत. शिकारी माणूस पडला तर त्याच्या वेगळ्या प्रकारे त्याचं हाड मोडेल. तसंच हाड शेतकरी माणसाचंसुद्धा मोडेल, पण शेतकरी माणसाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो शस्त्र पण वापरायचा. शस्त्र वापरल्यानंतर गरीब श्रीमंत आहे, एकमेकावरती दुश्मनी पण असेल, अशा वॉरफेअरच्या साईन पण सापडतात, शस्त्राच्या खुणा पण सापडतात त्याच्यावरती. म्हणजे दगड लागल्यामुळं जी तुम्हाला जखम होते, ती जखम झाडावरून पडणाऱ्या जखमेपेक्षा वेगळी असते. वेगळी काय ना, त्यासाठी तुमची नजर तुम्हाला ट्रेन करावी लागते, त्यामुळे ते मी सांगू शकणार नाही तुम्हाला. पण वेगळ्या प्रकारच्या जखमासुद्धा सापडतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक डिसीजेस, आपल्याला कॅन्सरसारखे डिसीज आम्हाला बोनवरती सापडतात हो. म्हणजे हे एक मोठं एक शास्त्र आहे, ह्याला मी पॅलिओपॅथॉलॉजी म्हणतो. पॅथॉलॉजी जे आपण करतो, आणि पॅलिओ म्हणजे पुरातन. हे पूर्वीच्या काळी पडणारे जे आहेत ना, ह्याचं एक सगळ्यात मोठं लेप्रेसी होती तेव्हा. ट्युबरक्युलोसिस तर होताच होता. पूर्वीच्या काळी आत्ता आपण जे दूध पितो ते म्हणजे ते पिशवीतलं जे दूध असतं ते प्रोसेस केलेलं दूध असतं. जर आपण म्हशीचं गाईचं कच्चं दूध प्यालो, समजा त्या गाईला जर काही झालेलं असेल तर तोच आजार तुमच्या पोटात जाऊ शकतो. किंवा डासामध्ये स्टॅग्नंट वॉटर आहे, तिथे डास असतात. डास कुठेही होतात ना, असे संथ पाण्यात असे डबक्यात डास होतात. डास तुम्हाला चालून मलेरिया होऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ना,
या पॉप्युलेशन क्राउडिंगमुळे होतात, या वेगळ्या प्रकारच्या सेटलमेंटच्या प्रकारामुळे होतात आणि इम्युनिटी आपली एकदा आपल्याला फ्ल्यू पहिल्यांदा येतो, फ्ल्यूनंतर आपल्याला त्या प्रकारच्या रोगा आपल्याला इम्युनिटी म्हणतात, इम्युनिटी काय म्हणतात प्रतिकारशक्ती, हां, त्या विशिष्ट रोगाच्या प्रतिकारशक्तीला म्हणते. पण वेगळा रोग जर आला परत आपण आजारी पडतो. तर तो संसर्गजन्य रोग आला तर ह्या घरातला माणूस 10 फुटावरती दुसरी झोपडी आहे त्या घरातल्या माणसांना तोच रोग होऊ शकेल. प्लेगसारखे रोग, उंदराचं प्रमाण जेव्हा आपण उंदराला काहीतरी खायला मिळतं तर तोच घरात येईल ना. आपल्या घरामध्ये त्याला माहिती आहे बाबा कोपऱ्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे तर आपल्याला खायला भरपूर आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे उंदरी येतातच. हो, प्लेगचं प्रमाण खूप वाढलं तेव्हा. आपल्या पॅथॉलॉजीमध्ये एक व्हायरसमुळं होणारे रोग आणि बॅक्टेरियामुळं होणारे रोग हे दोन वेगळे वेगळे असतात. जे व्हायरसमुळे होणारे रोग असतात ना त्याच्यामध्ये मृत्यू जर आला तर तो पटकन येतो. आपल्या कोविडसारखी 2-4 दिवसामध्ये माणूस जाऊ शकायचा. आपल्या हाडामध्ये तो रोग येण्यासाठी जो वेळ लागतो तो त्या मानाने कमी असतो. 5 दिवसामध्ये हाडांमध्ये काय फरक पडणार. पण ट्युबरक्युलोसिस, TB सारखा माणूस असतो, क्षयरोग, त्याच्यामध्ये माणूस वर्षानुवर्ष झिजत जातो आणि त्याच्या हाडामध्ये वेगळ्या प्रकारच्या त्या हाडाच्या ज्या रोग झालेला आहे त्याच्या साईन्स आपल्याला त्या हाडामध्ये दिसतात. तर हे वेगळ्या प्रकारचे आजार असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, 12 बोलीतेमध्ये ती कॅटेगरी नाही आहे. आपण लोहार बघितलं, सुतार बघितलं, आणखीन काय कुंभार बघितलं वगैरे वगैरे. मेडिकल प्रोफेशन ही एक अशी गोष्ट आहे, तुम्हाला वेळ भरपूर आहे, फावल्या वेळामध्ये करण्याचं संशोधन ते नसतं होत. जे समजा तापावरचं औषध मी जर हुडकून काढणार आहे तर ताप येणारा माणूस समोर आपल्याला पेशंट समोर असावं लागतं तरच त्या मी जे संशोधन केलेलं आहे त्याचे मला टेस्ट करता येईल. ते योग्य आहे समोर. हां, समोर माणूस पाहिजे आजारी असलेला. या चाल्कुलेटिक काळामध्ये म्हणजे 5000 वर्षापूर्वीपासून म्हणजे साधारण 3000 BC पासून ह्या एक 400-500 AD पर्यंतचा ह्या 2-3 हजार वर्षाचा जो काळ आहे ना, हा जे पहिल्यांदा काय असायचं, आपलं अथर्ववेद आहे. पूर्वी काही झालं की देवाचा कोप आहे असं म्हणायचे. सगळ्या देवाचे ढकलून द्यायचं, देवाचं काहीतरी तुम्हाला शाप दिला आणि तुम्ही आजारी पडला. नंतर मग ते अमुक एक रोग झाला की अमुक एक खावं, अमुक एक खाऊ नये किंवा सोशल डिस्टन्स पाळावं. पूर्वीच्याकडे आपल्याला ह्याच्या पुराणातल्या कथा पण मिळतात ना. पांडवांच्या वडिलांना हे झालं होतं तर त्याला मुख्य ह्याच्यामध्ये मोकळ्या हवेत राहायला जा म्हणून त्याला बाहेर पाठवलं होतं. तुम्हाला ते माहीत असेल ते पांडुरोग माहिती आहे. तर अशा प्रकारे मी गावापासून लांब जा, शुद्ध हवेत राहा जरा वेळ, असं असायचं. ही नंतर टेन्शन सुरू झाली आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या रोगावरती औषधं तयार व्हायला लागली. आणि तो जो काळ आहे, पाणिनी तुम्ही शब्द ऐकला असेल, सुश्रुत हा शब्द तुम्ही ऐकला, सुश्रुत संहिता माहिती तुम्हाला माहीत असेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चरक संहिता तर फारच नंतर आलं. पण तुम्हाला सांगतो चरक संहितामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ऑपरेशन कशी करावी ते ऑपरेशनची यादी दिलेली आहे. ऑपरेशन कुठल्या ऑपरेशनसाठी कुठले हत्यार वापरावं ते दिलेलं आहे तिथं. सरळ 600-800 हत्याराचं चित्र काढलेली आहेत ह्याच्यामध्ये. हा जो प्रकार आहे ना, काय मिसकॅरेजेस होऊन पाहण्यासाठी कसं हे करावं, नंतर गर्भधारणा होत नसेल तर काय करावं, स्किन ट्रान्सप्लांट केल्याचे उदाहरण आहेत. आता त्याचा आपल्याला आर्किओलॉजिकल पुरावा तुम्ही मागितला तर आपल्याकडं आत्ता ह्या क्षणाला नाही आहे, कदाचित मिळेलही. पण स्किन हा जो शब्द आहे ना ते आपल्याला ते अस्थि पुराव्याची मिळत नाही आपल्याकडं. आपल्याला फक्त हाडच मिळतात, बाकी वरचं सॉफ्ट टिश्यूज गेलेले असतात. काहीतरी प्रश्न मी अशा प्रश्नाकडे आलो होतो की म्हणजे जो मानवाची उत्क्रांती आहे तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काही ना काही संक्रांत होत असतं किंवा काही ना काही पास होत असतं DNAच्या माध्यमातून. तर रोग जे होतात त्या रोगप्रतिकारक शक्ती ही पुढच्या पिढीकडे जाते आणि त्याच्यामधनं डिसीज जे होत आहेत त्याचं प्रमाण बदलत राहतं किंवा ते स्वरूप बदलतं. मग त्याच्यावरती कशी मात केली मानवाने ह्याच्यावरती म्हणायचं होतं. हां, एक औषधं तर तयार झाली. आता औषधांच्या पूर्वीचा काळ सांगतो मी, आपल्या अगदी अलीकडच्या काळामध्ये, अगदी अलीकडच्यामध्ये आपल्याला कोविड 2-3 वर्षातली फार अगदी उदाहरण म्हणून तुम्हाला घेतो. तुम्हाला सांगतो किती 2020मध्ये
मार्च महिन्यामध्ये मी रायपूरला गेलो होतो. जाताना ह्याच्यामध्ये काय मास्क लावलेली माणसं एक 4-2 सापडली मला. एवढा मोठा काय जागतिक इम्पॅक्ट होणार आहे त्या ह्याच्यामध्ये, ट्रॉमा येणार आहे ते कुठं माहीत होतं. परत आलो आणि 8-10 दिवसामध्ये हळूहळू बघता बघता 50, 100, 200, 500 अशी पेशंट आपल्याला मिळायला लागले. बघता बघता ते झालं. पहिल्यांदा आधीच्या काळामध्ये कोविड काय आहे हेच लोकांना माहीत नव्हतं. नंतर कळलं की कोरोना नावाचा एक काय जे आहे, कोरोना म्हणजे असं जे आहे, असा एक रोग आहे, हा एक व्हायरस आहे हे कळलं. सगळ्यात पहिल्यांदा ह्यांनी काय केलं, तुम्ही मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग वाढा. म्हणजे अमुक एक रोग झाला तर कसं वागावं, कारण आपल्याला त्याच्यावरती औषध नाही आता. करेक्ट सर, करेक्ट. मग दुसरी गोष्ट काय झाली की त्यासाठी ते रेमडेसिवीर किंवा आणखीन काहीतरी कुठलं ते असे औषध देऊन जे आत्ता आपल्याकडे औषधं अस्तित्वात आहे त्याचा उपयोग होतो आहे का, सेकंड स्टेप हे आपण ही सेकंड स्टेप झाली. त्यानंतर कोविडवरती वेगळी औषधं निघाली आणि सगळ्यात शेवटी लस निघाली. या 4 स्टेजेस आहेत ना, ह्या आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये एन्शियंट लिटरेचरमध्ये सुद्धा बघायला मिळतात. बरं सर, तेच मला तुम्ही आता DNA वरती प्रश्न विचारला. सर, आपल्याकडे काही आता इम्युनिटी, तुम्ही आता विषय काढला तर इम्युनिटी पुढच्या ह्याच्यामध्ये कितपत ट्रान्सलेट पुढे जात असेल याच्याबद्दल मला शंका आहे. आणि अशी फारशी जात नाही. म्हणजे प्रत्येक लहान मुलगा आजारी पडल्यानंतर तो इम्युन होतो. म्हणजे सेल्फ इम्युन आहे तो, जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर नाही होत. हां, म्हणजे तो एकदा लहान मुलं काय, आपण आजारी पडलो समजा, आपल्याला आम्हाला जर ताप आला तर आपण 4 दिवस पडून राहू. लहान मुलगा असतो ना, तो बघता बघता आजारी पडतो, बघता बघता उड्या मारायला लागतो. त्याची रिकव्हरी पण जास्त असते. आमच्या तुम्हाला जर तुम्ही अजून तरुण आहात, माझ्या वयामध्ये आजारी पडलो तर मला 1 महिना लागणार असेल रिकवर, म्हणजे पहिली एनर्जी गेन करायला, तर मला 8 दिवसात येईल, मुलाला 2 दिवसात येते. हा फरक असतो. जेनेटिक्ससाठी मी DNA विषय काढला ना, एक रूपकुंड नावाची साईट आहे. रूपकुंड हिमालयामध्ये एक ग्लेशियल लेक आहे. 16,600 फुटावरती उत्तराखंडमध्ये एक साईट आहे रूपकुंड नावाची. तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता. त्या ठिकाणी अशी एक स्टोरी होती की 500-700 माणसं आली, कुठून तरी आली आणि रूपकुंडमध्ये मरून गेली सगळी. काहीतरी झालं तिथं आणि तर आपल्याला तिथे सांगाडे सापडतात. रूपकुंड म्हणजेच व्हॅली ऑफ डेथ थोडक्यात. रूपकुंड नाव आहे त्याचं. पण तुम्ही त्या कुंड असा इडलीच्या पात्रासारखं असं कुंड आहे वारकं, अगदी शॅलो लेक आहे तो. वर्षातनं एक 11.5 महिने 11 महिने तर असतो बर्फ असतो. ते एक 15 दिवस त्याच्यामध्ये पाणी असल्यासारखं दिसतं, कारण ग्लेशियर 16,600 फुटावरती आहे. कायम तो ग्लेशियर लेक म्हणजे आपल्या डीप फ्रीजसारखं. तर त्या ठिकाणी जे 700-800 माणसं जे मेली आहेत, एक्झॅक्टली नंबर किती आहे तो माहीत नाही, कारण तो काउंट करूच शकत नाही आपण. तिथं पाय ठेवा त्या ठिकाणी हार्ट सापडतं आपल्याला. इतकी माणसं मेलेली तिकडं. काही माणसं अजून नॅचरली ममीफाईड बॉडीज आपल्याला सापडतात अजूनही, आजही. बऱ्याच लोकांच्या अंगावर कपडे आहेत, चपला सापडतात त्यांच्या, हाताळ सापडतात त्यांची. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. एक मोठा नॅशनल जॉग्राफिकचा प्रोजेक्ट होता. नॅशनल जॉग्राफिक चॅनलनी आमची फिल्म काढली 2004 साली. सर, हां. तर त्या ठिकाणी आम्ही एन्शियंट DNA हा विषय, तेव्हा मी 2003ची गोष्ट सांगतो आहे. DNA आपल्याला काम करायचं. हैदराबादची एक संस्था आहे CCMB नावाची, त्यांच्याबरोबर आमची खूप बोलणी चालली होती, माझी खूप बोलणी चालली होती. तर आम्हाला योग्य सॅम्पल सापडत नव्हता, कारण आम्ही इनामगावची आणखी 10-50 ठिकाणची हाडं मी गोळा केली, त्याचा अभ्यास केला. लाखो रुपये त्याच्यावरती, लाखो रुपये खर्च केले. आम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता. आम्ही एका मुलाला, आमच्या स्टुडंटला जर्मनीला ट्रेनिंगला पाठवलं. आमचे काही सॅम्पल घेऊन तो जर्मनी गेला. तिकडंही त्याचा अभ्यास काही करणं जमलं आम्हाला, कारण त्यामध्ये DNAचा सायन्स तेवढं डेव्हलप नव्हतं, म्हणजे प्रोसेस डेव्हलप नव्हती. DNAचा अंश फारसा फ्रॅगमेंटरी मिळायचा, ज्यावरून आपल्याला काही फारसं ज्ञान मिळायचं नाही. तुकडे अशी म्हणायचे DNAचे. तर काय झालं, त्या रूपकुंडमुळे आम्हाला एक डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, CSIR नावाची एक संस्था आहे, एक DBT नावाची एक संस्था आहे, DST नावाची संस्था आहे. या सगळ्यांनी मिळून आपल्या भारतामध्ये ह्या प्रकारचा अभ्यास करण्यासारखी एक लॅबोरेटरी पाहिजे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हेल्थ मिनिस्ट्रीला कळलं. आणि त्या 4-5 मिनिस्ट्री आम्हाला भरपूर पैसे दिले की तुम्ही पहिल्यांदा नॅशनल फॅसिलिटी ह्या एन्शियंट DNAसाठी तयार करा. हो सर. आणि ती फॅसिलिटी
आम्ही CCMB, खरं म्हणजे ती डेक्कन कॉलेजमध्येच होणार होती, मी मिस करणार होतो, पण ती डेक्कन कॉलेजमध्ये तसं वातावरण नव्हतं. तसं वातावरण आम्हाला त्या CCMB ऑलरेडी लॅबचा सेटअप तिथं होता, त्यामुळे तिथं करणं जास्त श्रेयस्कर होतं. आमचे कलाम आले होते तिथं उद्घाटनाला, अब्दुल कलाम. बरं बरं सर. ती नॅशनल लेवलची फॅसिलिटी आम्ही तयार केली तिथं CCMBमध्ये, हैदराबादमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी एन्शियंट DNA हे फक्त रूपकुंडमुळं, त्या हाडांमुळं जी फारशी वाढलेली हाडं नव्हती, तुम्हाला म्हणलं ग्लेशियल लेक आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली डिवरच्या फ्रीजरमध्ये ठेवलेली कधी गोष्ट आपण महिन्यापर्यंत सुद्धा खाऊ शकतो, तशीच या हाडामध्ये DNA अजून सर्वाईव्ह होता. ती फारशी ड्राय झालेली नव्हती. जर एखादा पदार्थ आपण बाहेर ठेवला ज्यावरती ऊन पडतं आहे, पाऊस पडतो आहे, काय अंधार, काय जे काय होतं, त्याच्यामधलं DNA डिसइंटिग्रेशन जे होतं ना, ते कमी लेवलचं होतं. त्यामुळे आम्हाला पहिला सक्सेसफुल रिझल्ट एन्शियंट DNAचा आम्हाला रूपकुंडमध्ये मिळाला. एक नॅशनल फॅसिलिटी त्याच्यामध्ये तयार झाली. त्या काळी हे एन्शियंट DNA करण्यासाठी सोपा त्याचा काय म्हणतात त्याला, हे जे आपलं शास्त्र अवगत झालेलं आहे, अजून पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण पारंगत झालेलं नाही आहे, पण हे जे थोडंसं शास्त्र आपल्याला थोडीफार अक्कल आलेली आहे त्या शास्त्रातली, तर त्या शास्त्राच्या इन्फरन्सेस म्हणजे त्याचा जो काही निष्कर्ष आहे, त्या निष्कर्षाचा उपयोग माणसाच्या मुवमेंट्स, म्हणजे कुठनं कोण आलं, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे बंगाली महाराष्ट्रात माणसात किती फरक आहे, ह्या जातीजातीत किती फरक आहे, हे सांगण्यासाठी व्हायला लागला. हे असं व्हायला नको होतं, पण झालं. पण गव्हर्नमेंट ऑफ हेल्थ मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने आम्हाला जे पैसे दिलेले होते त्या एन्शियंट डिसीजेसचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एन्शियंट DNA आमच्या लॅबोरेटरी डेव्हलप करण्याचं कारण, करोडो रुपये तिथं घालण्याचं कारण ते होतं. एन्शियंट DNAचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर सर आता आपल्या शेवटच्या काही प्रश्नांकडे आपण येणार आहोत. त्याच्यामध्ये मी जे थोडंफार काही त्याच्यामध्ये वाचलं, त्याच्यामध्ये नर्मदा मॅन म्हणजे नर्मदेच्या तिथं एक पूर्ण स्केलेटन सापडला, आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या दोन संस्थांच्या वादामध्ये तो जो काही स्केलेटन आहे त्याचा अभ्यास तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांना करता आला नाही. तर त्याविषयी काय माहिती आहे का ते, आता तो वेगळा विषय आहे, ते मला सांगितलं पाहिजे. गेल्या म्हणजे माझा अभ्यासाचा विषय गेल्या 10,000 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्या अगोदर मी का गेलो नाही. आपल्याला भारतामध्ये तुम्हाला सांगतो शेकडो साईट्स आहेत, लोअर पॅलेटिकच्या आहेत, मिडलच्या आहेत, अप्परच्या तर आहेतच आहेत, या ठिकाणी आपल्याला माणसाचा पुरावा, अस्तित्वाच्या खुणा सापडतात टूलच्या स्वरूपात, पण फॉसिल्स सापडत नाहीत. फॉसिल म्हणजे आश्मासे सापडत नाही. आपल्याला अनडिस्प्युटेड होमिनिड फॉसिल म्हणजे आपल्यासारखा दिसणारा प्राणी ज्याचे फॉसिलाइज झालेली काय स्कलचा तुकडा एक आहे, भाग आहे उजव्या बाजूचा, एवढा भाग आहे, तर ते आपल्याला पहिल्यांदा नर्मदामध्ये हाथनोरा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सापडला. हे 2003 मधली 1983 मधली गोष्ट आहे. 1983 मधली गोष्ट आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये एक सोनाकिया नावाचे ग्रस्त होते, त्यांना ते सापडलं. त्यांनी अभ्यास झाला थोडासा, पण काय माहिती आहे काय, फॉसिलचं आपण डेटिंग करतो ना, आपण तर विषयातून थोडंसं भरकटते, पण थोडं या विषय म्हणून सांगतो तुम्हाला. या फॉसिलचे डेटिंग जे करतो ना आपण, 2-3 पद्धती आहेत. या फॉसिलच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ना, जे जिओलॉजिकल स्ट्रॅटिग्राफी म्हणजे त्याचा भौगोलिक जो आहे ना, त्याचा कालखंडाचा अभ्यास, आजूबाजूला असणारे फ्लोरल आणि फोनल ह्याचे फॉसिलाइज्ड रूपं, म्हणजे एखाद्या प्राण्याचा हाड तिथं सापडलं, परिसराचा अभ्यास, फॉसिलचा अभ्यास आणि जिओलॉजीचा अभ्यास, ह्याच्यावरून रिलेटिव्ह डेटिंग नावाचा एक प्रकार असतो. आणि फॉसिल जे असतात ते अमूल्य होते, त्याच्या काय त्याचं पैशात मोलच करता येणार नाही. अशा वेळेला त्या एखाद्याचा त्या हाडाचा तुकडा एखादा घेऊन फॉसिल त्याच्यामध्ये DNA काढणं हे, आणि त्या DNA आहे का नाही पहिल्यांदा काढणं म्हणजे आहे का नाही हेच माहीत नाही. त्या फॉसिल डॅमेज करायचं कशासाठी, म्हणून ते ॲब्सोल्यूट डेटिंग त्याला म्हणतात. त्या फॉसिलचं डेटिंग करायचं आणि आजूबाजूच्या परिसरावरनं रिलेटिव्ह डेटिंग काढायचं, त्याचं याच्यामध्ये फरक आहे. तर त्या नर्मदा मॅनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, प्रॉब्लेम म्हणजे आता प्रॉब्लेम हा शब्द बरोबर नाही आहे, पण अशी एक वस्तुस्थिती आहे की ते इट कॅन बी एनिथिंग फ्रॉम 500 म्हणजे 5 लाख वर्ष ते 50,000 वर्ष. वेगळ्या जसं आपल्या
ज्ञानात भर पडत जाते आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून. एक मोठा तो डिस्कवरी होती 1983मध्ये 1983मध्ये झालेली. त्यामुळे JSI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्यांनी अगदी तिथला इंच तपासला. तरी देखील मिळायचं ते फक्त त्या सोनाकेलाच मिळालं, बाकी कोणाला मिळालं नाही. धर्मादरम्यान जो म्हणतो तो बाकीच्यांना मिळालं कुठं, एक इथलं हाड मिळालं, इथलं हाड मिळालं, एक क्लॅव्हिकल मिळालं, रिपचे 2-3 तुकडे मिळाले, पण त्यापेक्षा जास्त काही मिळालं नाही. आता वेगळ्या जसं जसं आपल्या ज्ञानात भर पडत जाते तसं तसं आपण त्या कॅलिब्रेशन म्हणजे वेळेचं कॅलिब्रेशन जे असतं ना ते इम्प्रूव्ह करत जातो. पहिल्यांदा सोनाकेने सांगितलं ते 4-5 लाख वर्षापूर्वीच असेल. नंतर झालं ते गुजरातवाल्यांनी अभ्यास केला, PRL म्हणतात त्याला, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी. तिने अभ्यास केला, ते म्हणाले 1.5-2 लाख, म्हणजे खूप अडकळं आलं. ते अलीकडे अभ्यास केला की आमचा डेक्कन कॉलेजचाच एक आहे, तो म्हणला फार लेट असावं 50,000 वर्षापूर्वीच असं होते. आता हे त्या फॉसिलचं डेटिंग झाल्याशिवाय आपल्याला नक्की कल्पना येणार नाही किती, पण फॉसिलचं डेटिंग करण्यासाठी माझ्या मते करायला पाहिजेच आहे. पण अजूनही एन्शंट DNA सायन्स जे आहे ना, एन्शंट DNA काढण्याचं जे लॅबोरेटरी प्रोटोकॉल आहे हा इतका डेव्हलप झालेला नाही आहे, इतका डेव्हलप झालेला नाही आहे. त्यामुळे आत्ता त्या फॉसिलचा तुकडा काढणं अमूल्य गोष्ट आहे होती. अमूल्य म्हणजे हिऱ्याच्या किमतीचा माणूस आहे, हे हिऱ्याच्या किमतीचं ते फॉसिल त्या वजनाचं आहे. त्याचा तुकडा काढणं आत्ता आपल्याला परवडण्यासारखं नाही शास्त्रीयदृष्ट्या. कारण म्हणजे आपल्याला एक 5-50 वर्षांनी जास्त जर त्या लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला मेथॉडॉलॉजिकल प्रोटोकॉल जो आहे, काम करण्याची पद्धतीमध्ये जशी इम्प्रूव्हमेंट होईल, नवे जेव्हा हे येतील, प्रोटोकॉल्स येतील, तसं तसं त्याला आपण जास्त न्याय देऊ शकतो. आत्ता या स्टेजला त्याचा तुकडा काढणं एवढं व्यवहार्य नाही आहे. ठीक आहे असं मला वाटतं. तर सरांनी त्याचं अतिशय योग्य असं उत्तर दिलं. तर आता सर मी माझ्या काही शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो. तर पहिला माझा प्रश्न असा आहे की तुमचं जे फील्ड आहे की अँथ्रोपॉलॉजीमध्ये ज्याला अनुत्तरित प्रश्न म्हणजे अनआन्सर्ड क्वेश्चन्स नेमके काय आहेत आणि तुमच्या फील्डमधले चॅलेंजेस काय आहेत? किंवा एक चॅलेंज तर असं आहे की म्हणजे आता एक एखाद्या विषयामध्ये एक सर्वमान्य असं झालेला एक रस्ता असतो. आपल्या आधीच्या पिढीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला रस्ता असतो, म्हणजे घिसापेटा रस्ता आपण ज्याला म्हणतो. त्या रस्त्याने आपण चालत जाणं ही गोष्ट वेगळी, आणि आपण आपल्यासाठी एक पायवाट निर्माण करणं ही गोष्ट असते ती वेगळी असते. माझ्या विषयामध्ये मी आणखीन माझी टीम आहे त्यांनी एक पायवाट निर्माण केलेली आहे. आम्ही रूढीच्या अँथ्रोपॉलॉजीकडे गेलो नाही, एक वेगळी पायवाट, त्याचा रस्ता होईल कालांतराने, आणखीन एक 5-50 वर्षांनी 100 वर्षांनी होईल, पण आम्ही ती सुरुवात केलेली आहे. काहीतरी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा आनंद आहे आमच्याकडे. आम्ही ही तयार केली, आम्ही लोकांना शिकवलं की वंशशास्त्राने हे मानवशास्त्र आहे. त्यावेळची हे जे डेव्हलपमेंट आहे माणसामध्ये जेनेटिक कंटिन्युटी गेल्या 10,000 वर्षामध्ये मोठं मेजर मायग्रेशन भारताच्या भूमीवरती झालेलं नाही आहे, हे आमच्या अभ्यासातनं सिद्ध झालं. आमच्या अभ्यासातनं आणखीन एक गोष्ट सिद्ध झाली की अशा प्रकारचे रोग होते. खूप अनंत उदाहरणं आम्हाला त्या रोगराईची सापडलेली आहेत. आता ह्याचा उपयोग काय? एक साधारण असं एक ऑब्वियस तुमचा कदाचित पुढचा प्रश्न असा असावा, काय असतं माहिती आहे का, म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो की आपण फोटो काढतो. हे महिन्यापूर्वी आपण भेटलो होतो, आपण चहा प्यालो, जेवलो, आणखीन काही कुठे ट्रिपला गेलो होतो. तुमच्या आईवडिलांचे फोटो, तुमच्या आजोबांचे फोटो एक पाहताना जरा आनंद होतो नाही काय. आपले आजोबा असे होते, आपला वडील असे होते, आपलं पुरातन घर गावाकडचं असं होतं, एक मनात थोडासा आनंद होतो. तसे फोटोची सोय आपल्या 10,000 वर्षापूर्वी नव्हती, पण आपले पूर्वज असे राहत होते, अशा घरात राहत होते, अशा प्रकारचं अन्न खात होते, असे जगत होते. थोडक्यात असे रोग जे काय असेल ते, हे बघण्यात एक आनंद आहे. हा एक आनंद आहे, बघण्यात आनंद आहे. हो सर. हा एक मुद्दा झाला, भावनिक मुद्दा झाला. ही आपली माणसं आहेत आणि हे असे राहत होते. हे चित्र आपण निर्माण केलं, फोटोग्राफीसारखं चित्र निर्माण केलं. दुसरा केला की व्यावहारिक उपयोग आहे. व्यावहारिक उपयोग काय, तर जसं आपलं इव्होल्युशन होत असतं
तसं आजूबाजूच्या आपल्याला जे पॅथोजेन्स म्हणजे रोगजंतू जे असतात ना त्यांचं पण इव्होल्युशन होत असतं. म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण कोविडचंच परत सांगतो तुम्हाला. जो कोरोनाचा जो जीव होता ना, जो काय व्हायरस होता, पहिल्यांदा H1N1 म्हणायचे त्याला 2020 साली, तो 2025 साली आता जो कोरोनाचा व्हायरस आहे तो वेगळा आहे. त्या कोरोनाच्या व्हायरसमध्ये सुद्धा इव्होल्युशन झालं असेल. जो रोगजंतू जो आहे ना, पॅथोजन आहे, तशी पूर्वीच्या आपण जसं इव्हॉल्व होतो तसं ते रोगजंतू पण निर्माण होतात. तुम्हाला 2000 वर्षापूर्वीचा TBचा पेशंट, 4000 वर्षापूर्वीचा TBचा पेशंट जर तुम्हाला पाहायचा असेल, त्यासाठी एन्शियंट DNA हे शास्त्र तयार झालं. म्हणजे त्यासाठी जगभराच्या लोकांनी जो प्रयत्न केला. आम्ही तर किरकोळ माणसं होत. जगामध्ये हे शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी 10,000 वर्षापूर्वी, 5,000 वर्षापूर्वीचा, 2,000 वर्षापूर्वीचा TB झालेला माणसाचं हाड आम्ही तुम्हाला आणून देऊ शकतो. आम्ही खात्रीने सांगतो ह्याला TB झालेला आहे, याला लेप्रेसी झालेली आहे. हा जो प्रकार आहे मध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. हा औषध. आणि पूर्वी डास असतात ना, ते साधे DDTनं मारायचे. DDT नावाचं एक होतं, म्हणजे तुम्हाला माहिती असेल मला. आता दात देत नाही तो, त्याला दात देत नाही त्याला, माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे सर, माहिती आहे. त्यांच्याकडे पण इम्युनिटी येते हो. तर सांगतो तुम्हाला, हा एक प्रकार झाला. आणि दुसरं जास्त मी इलॅबोरेट करू शकणार नाही याविषयी, कारण ते थोडेसे प्रोफेशनल एथिक्स असतात, कॉन्फिडेन्शियलिटी असते. एक फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी हा शब्द तुम्हाला कदाचित माहीत असेल. म्हणजे एक गुन्हेगारी ह्याच्यामध्ये. हो सर. म्हणजे हाडावरनं एक पर्सनल आयडेंटिफिकेशन. आपल्याला समजा एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी आपल्याला हाडाचा पुरावा सापडला, तर फॉरेन्सिक्समध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन हा कोणाचे बोन्स कुणाचा आहे, आपल्याला ही बेपत्ता माणसाचंच हाडं आहे का, ठीक आहे ना. हे फॉरेन्सिकमध्ये ह्याला आम्ही काम करतो. तुम्हाला म्हणलं ऑस्टिओग्राफी शब्द वापरला पहिल्यांदा, ऑस्टिओबायोग्राफी. हा माणूस कोण आहे हे सगळ्यात जास्त आम्ही जवळचं सांगू शकतो. म्हणजे ॲनाटॉमी प्रोफेसरला जे ज्ञान असेल त्याच्यापेक्षा कदाचित थोडंसं कांकणभर जास्त ज्ञान पॅथॉलॉजीच्या आमच्या विषयाला असू शकतं. भारतामध्ये ह्याची सुरुवात फार माझ्या नंतरच झाली, थोडीफार चालली. आम्हाला रोज काम नसतं, पण ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट काय 35 इयर्स रादर, म्हणजे 55 वर्षामध्ये पहिले 10-20 वर्ष सोडून द्या. नंतरच्या काळामध्ये जसं मी एस्टॅब्लिश व्हायला गेलो तसं त्याच्यावरती लोक बोलवायला लागले. गेल्या 35 वर्षामध्ये मला एक 25-30 अशा अत्यंत अवघड, अत्यंत डेलिकेट, सेन्सिटिव्ह, पॉलिटिकली, इकॉनॉमिकली, मला विचारू नका बरं का प्रश्न. नाही सर. हे अत्यंत महत्त्वाच्या केसेस त्याच्यामध्ये विचारतात, हा माणसाचंच हाड आहे का, हे माणसाचं स्कल आहे, या माणसाचं असू शकेल. DNA माणूस सांगू शकेल. पण एखाद्या माणसाला समजा 60 वर्षाचा माणूस असेल आणि त्याला 40 वर्षाचा असताना किंवा मोठा रोग झालेला असेल, त्या रोगाच्या काही खुणा आम्ही सांगू शकतो. ह्या माणसाचं हटण्याची शक्यता खूप जास्त आहे. अशा प्रकारे एखादं हाड, त्याला ॲक्सिडेंटल एक्सपोजर टू फायर म्हणतात. आपण एखादं हाड समजा आपण क्रिमेट करतो, बॉडी म्हणजे दहन करतो, दुसऱ्या दिवशी आपण हाडं आणतो ती की ज्याला क्रॅक गेलेले असतात. कुठल्या प्रकारच्या फर्नेसमध्ये ते हाड गेलेलं आहे, म्हणजे ओव्हनमध्ये गेले, टेम्परेचर कळू शकतो. बर्निंग टेम्परेचर, फर्नेसचा प्रकार आपल्याला कळू शकतो, जेवढं फॉरेन्सिक पुढे गेलेलं आहे. सर आता कसं आहे की आता बोला सर आपण बोला. आता हे काय माहिती आहे का, हे वेगळं तुम्हाला म्हणलं की हा एक रस्ता, आम्ही पायवाट तयार केला. रस्ता कुठला आहे, पायवाट तयार केली आम्ही तिथे जायचा प्रयत्न केला. हे आम्ही जे काय थोडंफार आम्हाला यश मिळालं ते आमच्या सगळ्या टीमच्या एफर्ट्समुळे. माझ्याकडे वैयक्तिक सगळं मला घ्यायचं काही कारण नाही आहे, पण मी सुरुवात केली त्याची. आता मुलं आमच्या आता त्यांना स्टुडंट म्हणायचे, पण ते सुद्धा आता 50 झालेले आहेत. ह्याची सुरुवात करून एक काय असतं, एक मोठा अडसर असतो. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की काय पुढं काय यायचं वगैरे, थोडंसं एक सफोकेशन एक असतं. सफोकेशन ह्या शब्दार्थ की
अमुक आपण या विशिष्ट लेवलच्या पुढं जाऊ शकत नाही. आपल्याला प्रेझेंट लेवल ऑफ नॉलेज आहे ते आपल्याकडे एवढं गोष्टी आहेत याच्यावरनं आपण फक्त इथपर्यंत सांगू शकतो. बरोबर. हां, अशा वेळेला बाहेरच्या शास्त्राची आपल्याला गरज पडते. म्हणजे आम्ही आमच्या विषयामध्ये पूर्वी फक्त वरचा अभ्यास करायचो. आता केमिस्ट्रीचा अभ्यास करतो, फिजिक्सचा आम्ही CT स्कॅन घेतो, रेडिओग्राफी घेतो, त्याचा क्रॉस सेक्शन घेतो. क्रॉस सेक्शन म्हणजे क्रॉस सेक्शन घेतो. नंतर काय DNA तर असतो शक्य असेल तेव्हा, कारण DNA पैसे फार लागतात त्याला, त्यामुळे ते प्रत्येक वेळा करणं शक्य नसतं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हळूहळू कॉम्प्लिकेटेड होत जातं ते. आणि त्याच्यावर थोडंसं एक विशिष्ट मॅच्युरिटी आलेली असते त्या विषयाला. ह्याच्या पुढे जाणं शक्य नाही. वेगळं DNA जसा फरक पडत जाईल, बाकीच्या शास्त्रामध्ये तुम्हाला बाकीच्या सायंटिफिक एडमध्ये जसं इम्प्रूव्हमेंट होत जाईल टेक्निकची, तसं आमच्या शास्त्रामध्ये आम्ही जास्त सांगू शकतो. म्हणजे लेप्रेसीचे, ट्युबरक्युलोसिसचे पेशंट मी आज माझी स्टुडंट जी सांगू शकते परफेक्टली, तसं मी तिच्या वयाचं असताना सांगू शकायचो नाही. करेक्ट. 20 वर्ष ॲडव्हान्समेंट ऑफ 20 वर्ष सायन्सला कधी फुलस्टॉप नसतो. कारण फुलस्टॉप दिला की संपलो आपण, फुलस्टॉप नसतो. आता ह्याचा एक दुसरं एक होतं ना की स्ट्रगल थोडासा असतोच. म्हणजे तुम्हाला असतोच थोडासा ना, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहायला तुम्हाला थोडासा त्रास होतोच अकॅडमिकली सुद्धा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमचं एक सांकाले होते ना, बाप माणूस सगळ्यांचा, आमच्या टीचर्स, फाउंडर ऑफ डेक्कन कॉलेज. तेव्हा म्हणजे ते मी गेलो ते मला त्यांच्याबरोबर काम करण्याचं कधीच वेळ म्हणजे चान्स मिळाला नाही. पण कधी मी असताना 80 झाली एकदा आलं इथे. तर असे सगळं कॉलेज मोकळं होतं. मी आणखीन एक कलिक आमचं